तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 20 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. जर तुम्ही इंजिनिअरिंग ऍडमिशनचा विचार करत असताल तर तुम्हाला हे 20 गव्हर्नमेंट कॉलेजची नावे माहित असायला हवीत, जी तुमच्या कॉलेज लिस्ट मध्ये यायला हवीत. ह्या टॉप 20 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट मध्ये तुम्ही नक्की समावेश करा, कारण की हे 20 गव्हर्नमेंटचे कॉलेज तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. या व्हिडिओमध्ये या 20 गव्हर्नमेंट कॉलेजची नावे तुम्हाला मी थोडक्यात देणार आहेत. इंजिनिअरिंग ऍडमिशनचा विचार करत असाल तर एक प्रश्न नक्की पडतो, महाराष्ट्रातील सर्वोत्तम गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कोणती? या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला 20 कॉलेजची नावे पाहायला मिळतील. तर पहिलं कॉलेज आहे कॉलेज लिस्ट मध्ये तुम्हाला जे पुण्यामध्ये आहे. दुसरं कॉलेज आहे व्हीजेटी आहे, जे मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हे सुद्धा मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर VNIT हे नागपूरला आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सांगलीमध्ये आहे. तर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे 6 नंबरला येणारं कॉलेज मुंबईला आहे. ही झाली पहिली 6 कॉलेजेस जी आपल्या 20 मध्ये येतात. हे गव्हर्नमेंटची 6 कॉलेजेस जवळपास सर्व विद्यार्थ्यांना माहित असतील. उरलेली 7वं आहे श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. 8 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद. 9 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. त्याच्यानंतर 10 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. नंबर 11 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. 12 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. 13 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. 14 नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जळगाव. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे. कॉलेजची माहिती आता पाहू आपण. COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, स्थापना 1854. म्हणजे खूप जुनं असं कॉलेज आहे. 1854 मध्ये स्थापन झालेलं कॉलेज आहे. सर्वात जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक कॉलेज आहे. 2022 पासून टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा दर्जा याला मिळालेला आहे. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या शाखांना मोठी मागणी आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे उद्योगाशी चांगला संपर्क आहे. सध्या टॉपचं कॉलेज म्हणता येईल. महाराष्ट्रातील CET विद्यार्थ्यांचे पहिले स्वप्न मानले जाते. COEP हा प्रत्येक विद्यार्थ्याचा पहिला प्रेफरन्स असतो. हे मिळण्यासाठी मुलं धडपड करत असतात. म्हणून COEP ही एक महत्वाची संस्था, जी पुण्याचे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हे तुमच्या लिस्ट मध्ये असावं, याच्यामुळे याची माहिती असू द्या. दुसरं कॉलेज आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई. COEP सारखंच हे जुनं कॉलेज आहे. 1887 साली याची स्थापना झालेली आहे. आणि COEP सारखंच महत्वाचं कॉलेज आहे. गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. मुंबईतील उद्योग आणि कंपन्याशी मजबूत असं नेटवर्क आहे. जसं आपण पुण्यातलं COEP म्हणू, तसं मुंबईचं वीर माता जिजाबाई. कम्प्युटर आणि IT शाखामध्ये उत्कृष्ट असे प्लेसमेंट मिळतात. तिसरा आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजिकल मुंबई. केमिकल इंजिनिअरिंग साठी देशातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी, पॉलिमर, फार्मा क्षेत्रात विशेष ओळख आहे. रिसर्च आणि हायर स्टडीज साठी उत्कृष्ट संधी आहेत. परदेशी विद्यापीठामध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथेच आढळतात. म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई हे एक महत्वाचं. चौथं कॉलेज आहे VNIT नागपूर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा आहे. JEE मेनद्वारे प्रवेश, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लेसमेंट VNIT नागपूरला आहे. 5वं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली आहे. ऑटोनॉमस गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल शाखासाठी प्रसिद्ध आहे. 6वं आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विशेषतः सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी ओळखले जाणारे प्रतिष्ठित असे हे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई आहे. 7 नंबरला येतं HGGS इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. मराठवाड्यातील अग्रगण्य ऑटोनॉमस इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. इंडस्ट्री ओरिएंटेड सर्क्युलम ही खासियत आहे. तर 8व्या नंबरला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद संभाजीनगर. मराठवाड्यातील सर्वात लोकप्रिय गव्हर्नमेंट कॉलेज. कम्प्युटर आणि IT शाखांसाठी मोठी मागणी या इथे असते. आपल्या लिस्ट मधलं 9वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कोर इंजिनिअरिंग शाखासाठी प्रसिद्ध असे कॉलेज आहे.
चांगलं मोठं कॅम्पस आणि मजबूत शैक्षणिक परंपरा असलेलं कराडचं हे इंजिनिअरिंग कॉलेज फेमस आहे. तसं 10व्या नंबरचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती विदर्भातील नामांकित असं हे कॉलेज आहे. कमी फीजमध्ये दर्जेदार शिक्षण देणारं हे गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे अमरावतीमध्ये असणारं हे कॉलेज आहे. 11व्या नंबरला ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. मायनिंग, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांची पसंती असलेले कॉलेज आहे. तर 12वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, चांगले अकॅडमिक एन्व्हायरमेंट असलेलं हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. हे 11-12चे नंबरचे 2 कॉलेज आहे. एक चंद्रपूरला आहे तर दुसरे आहे ते जळगावला. 13वं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. उदयनमुख गव्हर्नमेंट कॉलेज, आधुनिक सुविधा आणि वाढत्या प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी आहेत. 14वं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. 15वं कॉलेज आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी DIIT पुणे. 16वं आहे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. हे दोन्ही एक महत्त्वाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. लक्ष्मीनारायण हे केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध आहे. 17वं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जळगाव आणि 18वं आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. तर हायर स्टडीसाठी चांगला पर्याय आहे आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असल्यामुळे संशोधन आणि 19वं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, महाराष्ट्रातील तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. 20वं आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी.